विनय गांगड, आम्ही सगळ्यांनी मिळून का शेवग्याच्या लाडूला बक्षीस दिलं माहितीये? भाजी गोड, लाडू मध्ये भाजी हा प्रकार आपण म्हणजे हे सुचणं सुद्धा खूप छान आहे. त्यामुळे शेवग्याचे लाडू यांचा 3रा नंबर आहे. शर्मिली विनय गांगड. पण त्यांनी केले आपल्याला, मला वाटतं हे बघा मॅडम 3रा क्रमांक मिळाला. आजच्या रानभाज्यांचं पाककलाकृती होतं, स्पर्धा होती, त्याच्यामध्ये त्यांना 3रा नंबर. इथंच बसल्या होत्या बघा, या मॅडम सोबत होत्या, त्या मॅडम सोबत इथंच बसल्या होत्या. आत्ताच आपले सबस्क्राईब पण झालेत ते मॅडम. ते बघा 3रा नंबर मिळालेला आहे. खूप अभिनंदन करूया आपण सर्वांनी मॅडमचं. छानसं गिफ्ट आहे बघा, एक सर्टिफिकेट प्रमाणपत्र या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे. यानंतर 2रा नंबर कोणाला असेल, कुठल्या पदार्थाला? 2रा नंबर बघूया कोणाला मिळतोय. मॅडम तयार आहेत बघा तिकडे, ते बघा घेऊनच तयार आहेत. कोणाला मिळतोय बघूया. या मॅडम कोणी गेस करू शकतं का? अभिनंदन. याचं नाव नॉनव्हेज आहे. होय, अळूच्या देठाचे बोंबील फ्राय याला 2रा नंबर मिळाला. राजापूरचा आहे बघा, राजापूरचे आहेत बघा. यांना त्या आपल्या सोबतच आल्या होत्या बघा, राजापूरचे आहे. अभिनंदन अनन्या. आणि त्यांनी बोंबीलचे फ्राय जे केले होते एक्सलंट होते, जबरदस्त फ्राय केले होते त्यांनी. आणि त्याची चव सन्माननीय महोदयांनी पण या ठिकाणी मला वाटतं आल्यानंतर चाखली होती. खूप या ठिकाणी सुंदर अशी रेसिपी तुमची होती. हे बघा मॅडमने या ठिकाणी शुभेच्छा देऊया, त्यांना अभिनंदन करूया सगळ्यांनी मिळून. हे पाचलमधील आहेत बघा, पाचलमधून आहेत जवळपास 100च्या वर किलोमीटर त्यांनी. त्यामध्ये पण नंबर 1 नंबर पटकवलेला. जबरदस्त. त्यांनी बिर्याणी सुद्धा केली होती, तीही खूप सुंदर होती. आणि मोमोज देखील याने केले होते. यांच्याकडे कधीही जेवायला जा, खूप छान बनवते. आता 1ला नंबर कोणाचा असेल? याला काही नाही आहे नॉनव्हेज व्हेज, कुठला असेल? हे बघा मॅडम त्यांना मिळालेला 1ला नंबर आहे रानभाजी पराठा आणि कढीपत्ता चटणी, पूजा सुरेश भुवळ. पूजा कुठे आहेत बघूया. त्यांना 1 नंबर मिळाला आजच्या रानभाजी स्पर्धे पाककलाकृती स्पर्धेमध्ये. त्या बघा बहुतेक तिकडून येत आहे, त्या बघा आल्या शेतकरी मित्रांनो. या बघा यांना मिळते आजचा 1ला क्रमांक. हे बघा, या बघा मॅडम चाललं ते बघा. यांना 1 नंबरचं पारितोषिक पूर्ण रानभाजी पाककलेचं 1 नंबरचं पारितोषिक. यांचं विशेष म्हणजे की त्यांनी सगळ्यांनी चटण्या केल्या होत्या, पण यांनी कढीपत्त्याची चटणी बरोबर ठेवली होती. आणि रानभाजी पराठा म्हणताना त्याला बेस होता पिठाचा, पण जास्त भाज्यांची चव लागत होती. बरेच जणांनी पराठे केले होते, सगळ्यांची चव खूप छान होती, पण ह्याच्यात प्रत्येक 1ल्या नंबरचं चव कळत होती. आणि बरोबर बक्षीस आहे, पारितोषिक आहे आजच्या रानभाजी महोत्सव त्यांना जाते. धन्यवाद सगळ्यांना. सर्व सन्माननीय या ठिकाणी बघा, सन्माननीय जिल्हा अधीक्षक अधिकारी साहेब मिलिंद जोशी सर आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, मी आयोजकांना धन्यवाद देते. प्रकल्प संचालक आत्मा आहेत, बेतीवार सर आहेत, सर्व मान्यवर आहेत या ठिकाणी. सायली मॅडम आहेत, पास्के मॅडम उपप्रकल्प संचालक आहेत, कृषी संचालक आहेत बघा, हे पाटील सर आहेत, बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. हे बघा फिशरीजचे सन्माननीय महोदय या ठिकाणी आहेत बघा.